सन 1730 मध्ये हे दगडी शैलीतील दक्षिण काशी समजले जाणारे शिवमंदिर तुम्ही पाहिलंय का? संगम माऊली शिवमंदिर, सातारा. साताऱ्याच्या शांत कुशीत जिथे कृष्णा आणि वेण्णा या दोन पवित्र नद्या एकमेकांना भेटतात, तिथे उभं आहे एक पवित्र स्थान, संगम माऊली शिवमंदिर. हे केवळ मंदिर नाही, ही आहे श्रद्धेची दक्षिण काशी. पूर्वीच्या काळात जेव्हा वाहनांची सोय नव्हती, तेव्हा काशीपर्यंतचा प्रवास सर्वसामान्यांसाठी कठीण होता. त्या काळात एक दिवशी शाहू महाराज इथे स्नानासाठी आले असता. त्यावेळेला संकल्प सांगायला ब्राह्मण कोणी नाही. श्रीपतराव पंतप्रतिनिधी त्यांच्याबरोबर होते. त्याने सांगितलं, संकल्प मी सांगतो, तुम्ही स्नान करा. स्नान झालं, संकल्प सांगून झाला. आता हे राजे होते, संकल्प सांगून झाल्यानंतर काहीतरी दक्षिणा द्यायला पाहिजे. दक्षिणा काय द्यायची? राजाने ही सगळी जागा त्यांना दान दिली आणि काही द्रव्यही दिलं की ही काशी आहेच, पण प्रतिकाशी करा. प्रतिकाशी करायचं म्हणजे काय? काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे तसं या स्थानामध्ये काशी विश्वेश्वराचं मंदिर बांधलं त्याने आणि त्यांचा जो हेतू होता तो त्यांनी पूर्ण केला. त्याप्रमाणे त्यांनी इथं चारी वेदाचे ब्राह्मण आणून बसवले, त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली. असं हे त्यांनी काम पूर्ण केलेलं आहे 1730 मध्ये. 1744 सालची जी घंटा आहे ती चिमाजी अप्पांनी वसईच्या किल्ल्यातील लढाईत जिंकून आणलेली आहे. आजही तिचा निनाद इतिहासाची साक्ष देतो. काशी झाली पण रामेश्वर राहिला असं होऊ नये म्हणून पलीकडील घाटावर रामेश्वर मंदिर बांधलं. या घाटावर काशी विश्वेश्वर मंदिर आणि संगमावर संगमेश्वर मंदिर. जणू काशी, रामेश्वर आणि गया एकाच ठिकाणी साकारलेली. हे मंदिर दगडी वास्तुशैलीत उभारलेलं आहे. काळ्या दगडातील भक्कम रचना, साधेपणा आणि स्थैर्य यांचं प्रतीक. मंदिराचा सर्वात पवित्र भाग गर्भगृह. इथे शिवलिंग प्रतिष्ठित आहे. अंतर्मुख होण्यासाठी, ध्यानासाठी पूर्ण शांतता. दगडी खांबांवर उभा असलेला सभामंडप. प्रत्येक खांबावर साधं पण प्रभावी नक्षीकाम. इथे उभं राहिलं की ध्वनी नैसर्गिकरित्या घुमतो. मंदिराचं शिखर आकाशाकडे झेपावतं, जणू भक्तीची उंची आणि श्रद्धेचा आविष्कार. नदीकाठचा दगडी घाट स्नान आणि पूजा विधीसाठी बांधलेला. नदीचा मंद प्रवाह आणि शांत वातावरण मनाला स्थिर करणारं. मंदिरासमोर विराजमान आहे नंदीची भव्य मूर्ती. नंदी केवळ वाहन नाही, तो आहे भक्तीचं प्रतीक. काळ्या दगडात कोरलेली मूर्ती, शांत मुद्रा, स्थिर दृष्टी, कान थोडे उंचावलेले, जणू प्रत्येक भक्ताची प्रार्थना ऐकत आहेत. गळ्यात कोरलेली घंटामाळ, शरीरावर सूक्ष्म अलंकार. लोक मानतात नंदीच्या कानात इच्छा सांगितली तर ती थेट महादेवांपर्यंत पोहोचते. मंदिराच्या आवारात एक पवित्र अश्वत्थ वृक्ष आहे. अश्वत्थ म्हणजे नारायण. त्यासोबत उगवलेली कडुलिंबाची झाडं लक्ष्मीचं प्रतीक. म्हणजेच लक्ष्मी नारायणाचा वास इथे असल्याची श्रद्धा आहे. शनिवारी प्रदक्षिणा घातल्यास मनोकामना पूर्ण होतात असं मानलं जातं. जिथे दोन नद्यांचा संगम होतो ते स्थान अत्यंत पवित्र मानलं जातं. कृष्णा आणि वेण्णा, दोन प्रवाह, एक संगम. श्राद्ध, पिंडी, नारायण नागबली यांसाठी हे स्थान विशेष मानलं जातं. दगडी वास्तुशैली, इतिहासाचा वारसा, नद्यांचा पवित्र संगम आणि मनाला स्पर्श करणारी शांतता. संगम माऊली शिवमंदिर ही केवळ एक जागा नाही, ही आहे श्रद्धेची दक्षिण काशी.